नमस्कार। आज नवीन वर्षाचा औचित्य साधून गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी दापोडे ग्रामपंचायत अंतर्गत भूमिगत पाण्याच्या टाकीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। याचे संपूर्ण काम दापोडे गावचे सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील यांच्या प्रयत्नाने व देखरेखीखाली पूर्ण झाला। सहकारी उपसरपंच श्री दत्ता दशरथ पाटील, सदस्य विकी चंद्रकांत पाटील, सदस्य संध्या गणेश पाटील, सदस्य मोहन सुखीर पाटील, सदस्य कविता संतोष पाटील उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवर म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख कुंदन पाटील, ॲडव्होकेट भारद्वाज पाटील, मान्य श्री घनश्याम पाटील, श्री प्रभाकर पाटील, श्री नंदन पाटील, श्री देवानंद पाटील, श्री साईनाथ पाटील, श्री नारायण मामा पाटील, सावंत सुखीर पाटील, बळीराम चौधरी, रमेशजी पाटील, भरत जयराम पाटील, श्री देवानंद छत्रपती पाटील, श्री दिनश्याम पाटील, श्री कैलासपती पाटील, श्री दीपक पाटील, श्री भूषण पाटील, श्री धीरज पाटील, मान्य श्री सौ मालती पाटील, सौ योगिता पाटील, सौ कांचन पाटील, सौ उषा चौधरी, सौ ज्योती पाटील, सौ बारकुबाई पाटील, सौ ललिता पाटील, सौ सविता पाटील व सहकारी वृंद मोठ्या उत्साहामध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला। पाहू या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। ठेवायला पाहिजे। गणपती बाप्पा। खरं तर आज दापोडे गावासाठी आनंदाची गोष्ट आहे, खास करून महिलांसाठी आनंदाची गोष्ट आहे। कारण पूर्वी पण दापोडे गावामध्ये जेव्हापासून नळाचा पाणी आला तेव्हापासून शक्यतो 80% तरी सुरळीत पाणी चालू होतं। काही भागामध्ये काही कानाकोपऱ्यामध्ये पाणी सुरळीत जात नव्हता, परंतु आज जिल्हा परिषदच्या माध्यमातून जलजीवन मिशनच्या माध्यमातून ज्या टायमाला फंड आम्हाला अवेलेबल झाला, परंतु ग्रामपंचायतच्या लक्षात आलं की आपण जिल्हा परिषदचा फंड वापरून पाण्याची टाकी वर बांधण्यापेक्षा आपण जर खाली ग्राउंडला जर एखादी टाकी बनवली तर आज जवळजवळ तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण टाकीचा जो बांधकाम पूर्ण झालेला आहे, ग्रामपंचायत बॉडीने सरपंच असतील, उपसरपंच असतील, त्यांच्या बरोबर असलेले सर्व ग्रामस्थ मंडळ असतील, यांनी एकत्र येऊन ही पाण्याची टाकी आता ग्राउंडला बनवलेली आहे। भविष्यात वरती जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाण्याची टाकी होणारच आहे, परंतु खाली खूप आवश्यकता होती, कारण आता दापोडे गावाची लोकसंख्या ही वाढत चाललेली आहे। त्याच्यामुळे भविष्यात पाणी कुठे कमतरता पडू नये, बाकी आपल्याला सगळ्या गोष्टीचा सोंग करता येईल, पाण्याचा सोंग करता येणार नाही, कारण सकाळी उठल्यापासून आपल्याला पाण्याची आवश्यकता लागते आणि तो पाणी नेहमीच दापोडे गावासाठी आम्ही सुरळीत देण्याचा प्रयत्न करतच असतो। ग्रामपंचायत कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, सर्व एकत्र येऊन तो करत असतोय। परंतु आज खऱ्या अर्थाने लॉंग टाइम म्हणजे जवळजवळ 20, 25, 30 वर्षापूर्वी अगोदरचाच नियोजन आज केलेलं आहे। भविष्यात मला वाटत नाही का 30 वर्षापर्यंत आपल्याला पाण्याची कुठे कमतरता जाणवेल। फक्त आता आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने गावापर्यंत, शेवटच्या टोकापर्यंत, शेवटच्या दापोडेच्या नागरिकापर्यंत पाणी पोहोचला पाहिजे, याची दक्षता आपल्याला सर्वांना एकत्र येऊन घ्यावी लागेल। मी
खरं तर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच साहेब तुमचाही सर्व ग्रामपंचायत कमिटी असतील, उपसरपंच असतील, ग्रामपंचायत सन्मान्य सदस्य असतील, यांचं मनापासून तुमचं मी आभार मानतोय, तुमचं अभिनंदन करतोय की तुम्ही खूप चांगला काम हाती घेतला आणि हा नियोजन तुम्ही केला. कारण जिल्हा परिषदच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आपल्याला जलजीवन मिशनची पाण्याची टाकी झाली असती, परंतु खाली आपल्याला पाण्याचा साठा उद्या जर समजावा आपल्या ज्या खात्याकडनं पाणी येतोय तिथे काही तांत्रिक अडचणीमुळे जर सांगितलं की एका दिवशी होते का उद्या 2 दिवस पाणी मिळणार नाही, येणार नाही, तेव्हा आपली अडचण होते. परंतु ती अडचण आता कधी मला तर वाटते भविष्यात येणार नाही, कारण आपली पाण्याची टाकी खालची कायमस्वरूपी भरलेली असेल आणि वरनं आपण पाणी लोकांना देणार आहोत. पण भविष्यात जर समजा तशी काय अडचण असली, आपल्याला यांचा स्टेमचा पाणी येतोय, स्टेमचाच येतोय, स्टेमचा जर काय अडचण असली, काही पाईपलाईन फुकली, काय झाला आणि जर आपल्याला मेसेज आला का उद्या पाणी मिळणार नाही, परंतु आपल्या नागरिकांना घाबरण्याचं कारण नाही. भलेही तिकडनं पाणी नाही मिळालं तरी आपला साठा हा आपल्यासाठी कायमस्वरूपी ही सोय झालेली आहे. म्हणून मी मनापासून सर्व ग्रामपंचायतचं तुमचं मी मनापासून तुमचं कौतुक करतोय आणि भविष्यात अशा पद्धतीने काम केलं तर नक्कीच ग्रामस्थ ज्या पद्धतीने आज आपल्या गावामध्ये जर तुम्ही बघत असाल की बाकीचा सगळा असेल राजकारण इकडे तिकडे कोणी कुठल्या पक्षामध्ये, परंतु गावाच्या विकासासाठी सर्व एकत्र येतात या गोष्टीचा खूप आनंद आहे. म्हणून तुमचे मनापासून ग्रामस्थांच्या वतीने मी अभिनंदन करतो. आज आपण इथं ग्रामपंचायत फंडातून 2 लाखाची टाकी बनवली आहे. जलजीवन मिशनसाठी जलजीवन मिशनमधून पाण्याची टाकी वरची आपल्याला आलेली होती, परंतु जागेच्या अभावी आपण हे विचार केला की जर आपण अजून साठा जर मोठा केला तर म्हणून आपण ती एक भूमिगत टाकी आपण ग्रामपंचायत फंडातून घेतली आणि माझ्या सहकाऱ्यांनी मला बऱ्यापैकी याच्यामध्ये फ्री हँड दिला की ते आपण काम करूया आणि काम करण्याची संधी दिली मला. एवढंच बोलेन मी. धन्यवाद. आज दापोडे ग्रामपंचायतीने एक खूप महत्त्वाचा पल्ला गाठला आहे. दापोडे ग्रामपंचायत तशी पाण्याच्या बाबतीमध्ये ऐतिहासिक कालापासून आम्ही खरंच भाग्यवान आहोत की आम्हाला पाण्याचा जसा इतर गावांमध्ये प्रश्न पडतो तेवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रश्न येत नाही. पूर्वीच्या आमच्या गावातील राज्यकर्त्यांचे जे नियोजन होतं ते आतापर्यंत तरी होतं, परंतु वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने जे अतिरिक्त पाण्याची होती त्या अतिरिक्त पाण्याच्या मागणीसाठी मोदी शासनाची स्वप्नपूर्ती म्हणजे जलजीवन मिशन घरात म्हणजे गावातील प्रत्येक घरामध्ये पाणी गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जलजीवन मिशन ही योजना आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या जलजीवन मिशनच्या योजनेतून आपल्याला पाण्याची टाकी सँक्शन झालेली, परंतु त्यापूर्वी गावाच्या नवीन वसाहतींमध्ये जे काही लोकसंख्या वाढते त्यांना योग्य ते पाणी पुरवठा व्हायला हवा म्हणून संपूर्ण गावामध्ये पाण्याची नवीन लाईन सुद्धा टाकली गेली. परंतु त्या नवीन पाईपमध्ये जाती उपलब्ध पाणी आपण योग्य रितवणूक करून जर आपण केलं तरच ते नियोजन परफेक्ट होईल. त्याचा विचार आदरणीय सरपंच विजय पाटील यांनी केला आणि त्यांनी त्यांच्या संपूर्ण बॉडीला विश्वासात घेऊन आज ही भूमिगत पाण्याची टाकी 2 लाख लिटरची, जसं आता सांगितलं गेलं की 2 लाख लिटर टाकी जी बनली आहे त्याच्यामध्ये जर तेवढा पाण्याचा साठवणूक आपल्याकडे रिझर्वमध्ये राहणार आहे, म्हणजे जर 1-2 दिवसाची पाण्याची अडचण असेल स्टेमकडून तरी तो आमच्या नागरिकांना पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. आणि जसं आता कुंदन पाटलांनी सांगितलं की गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेले ज्या कामांमध्ये संपूर्ण गाव आम्ही कुठलंही मतभेद मनात न ठेवता असलेल्या सरपंच असेल किंवा बॉडीला आम्ही साथीने उभे राहतो. आतापर्यंत राहिलो, यापुढेही राहू. त्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने मी सरपंच आणि संपूर्ण कमिटीचे हार्दिक अभिनंदन करतो आणि विश्वास देतो की यापुढेही संपूर्ण गाव तुमच्या विकासाच्या कामांसाठी पाठीशी राहील. धन्यवाद. गावात आणि हे सरपंच झाल्यापासून विकास चांगलाच चालू आहे. असे सरपंच जर दुसरे आले तर आम्ही पूर्ण पाठीशी राहणार आहोत. आणि असं जे त्यांना काम सांगितलं आम्ही ते कुठलं कधी केलं नाही असं नाही. आणि अगोदर जे सरपंच होते ते पण आम्हाला पूर्ण महिला मंडळाला पाठिंबा, गावात काय असलं कधी नाही बोलले नाही, यांना कधी काय आपण सांगितलं का नाही बोलले नाही, आम्हाला पाठिंबा त्यांचा नेहमीच आहे. पाण्याची समस्या आमच्या गावाला भासत होती. आता गेल्या कित्येक वर्षापासून मोदींच्या जल जीवन योजनेतून या आणि मुख्यमंत्री फंडातून या अशी जी योजना आली, या योजनेमुळे आमच्या आता अतिरिक्त जे पाण्याचा आम्ही मागणी केली होती गेले कित्येक वर्षापासून सरपंच, उपसरपंच आणि सर्व
मंडळी गेले 5 वर्षापासून किंवा आणखीन वर्षापासून जी जी पाण्याची मागणी आहे ना ही मागत होती, कारण आमची तशी मागणीच होती, कारण शेवटपर्यंत पाणी काही जात नव्हता. त्या आता या योजनेमुळे या ज्या भूमिगत टाकी तयार झालेली आहे त्याच्यामुळे आता ही सर्व पाणी पूर्ण पुरेल असे मला वाटतो. आणि याच्यासाठी सर्व ग्रामस्थ आणि सर्व कुंदन पाटील असेल आणि इतर आजी माजी सर्व सरपंच आणि त्या कमिटी झाल्या त्यावेळी त्यांची मागणी होतीच पहिल्यापासून का ही टाकी व्हावी आणि आपल्याला गावाचा जो पाण्याचा प्रश्न तो सुटावा कुठेतरी. आणि आपण आता जी लोकसंख्या वाढणार आहे त्याच्यासाठी आता या 30 वर्षापर्यंत तरी आता पाण्याची आपल्याला आवश्यकता भासणार नाही असं मला वाटतं. त्यासाठी सर्व आणि आणखीन काही लागली तर वरची टाकी होणारच आहे आणि त्यासाठी सर्व गावकरी प्रयत्न करणारच आहेत. आणि सर्व आजी माजी सरपंच येणारे सरपंच यांच्या माध्यमातून आम्ही गावातले एक गाव एक मंडळ या दृष्टीने आम्ही सर्व याच्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि हे आता जे आता उद्घाटन झाला त्याबद्दल मी विजय पाटील सरपंच यांचा पण आभारी आहे, कारण आत्ता जे पाण्याची आवश्यकता जी होणार आहे ती आता पूर्ण होणार आहे सगळ्यांची. आणि त्याच्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करू आणि येणाऱ्या सर्व कमिटी किंवा काय असतील त्या पाण्याच्या प्रश्नासाठी इतर काही समस्यासाठी असतील आम्ही सर्व त्यांच्या मागे आहोत असं मला वाटतं. पहिली गोष्ट अभिनंदन, त्यांनी आम्हाला पाण्याची टाकी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं खूप आम्ही आभारी आहोत. पण आपल्या दापोडे गावामध्ये पाण्याची संख्या तर कमीच आहे. समजा पाणी प्रत्येक घरोघरी पाणी वर राहणाऱ्या लोकांना पाणी मिळत तर नाहीच आहेत, मोटर लावल्याशिवाय ऑप्शन नाही आहे. पण आता नवीन टाकी बांधल्याबद्दल सरपंच साहेबांचं अभिनंदन.